नमस्कार. सविता स्मार्ट कुकिंग रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. तर उद्याला संक्रांत आहे आणि संक्रांत असताना आपण तिळगुळाचे लाडू नाही बनवणार असं तर होणार नाही. तर चला मग मी पण हे लाडू बिना पाकाचे लाडू किसून पण नाही घ्यायचा. कोणतीच झंझट न करता तोंडात विरघळणारे सॉफ्ट असे लाडू आपण तयार करणार आहोत. तर तुम्ही नक्की व्हिडिओ पूर्ण बघा. तर चला सुरू करूया. तर इथे मी 1 वाटी तीळ घेतलेले आहे. त्याच वाटीच्या प्रमाणामध्ये अर्धा वाटी शेंगदाणे घेतलेले आहेत आणि 1 वाटी गूळ घेतलेला आहे. तर आता आधी आपण हे सर्व साहित्य भाजून घेऊया, तीळ आणि शेंगदाणे. तर इथे मी गॅस ऑन केली आहे, गॅसवर पॅन ठेवलेला आहे. तर आधी मी तीळ लो फ्लेमवर छान खरपूस होईस तोपर्यंत आपल्याला तीळ भाजून घ्यायची आहे. तर तीळ टाकलेले आहे आणि छान भाजून घेऊया तिला. तीळ भाजताना गॅसची फ्लेम नेहमी लोच ठेवून भाजायची असते, नाहीतर ते लवकर जळून जाते. तर इथे आपली तीळ छान आता भाजलेली आहे, तुम्ही बघू शकता. ती आता एका प्लेटमध्ये मी काढून घेते आणि अशीच आपण शेंगदाणे पण छान खरपूस होईस तोपर्यंत भाजून घ्यायचे आहेत. तर आपले शेंगदाणे पण इथे छान भाजून झालेले आहेत. आता गॅस ऑफ करून घेते. आता शेंगदाणे आणि तीळ थंड होऊ देऊ. तर आता आपण तिळगुळसाठी लागणारं गूळ तयार करून घेऊया. तर इथे मी आधी पॅनमध्ये पाणी घेतलेलं आहे, गॅस ऑन केली आहे आणि पॅनवर आता मी एक स्टँड ठेवला आहे आणि त्याच्यावर एक टोप ठेवून घेत आहे. तर इथे आपण जो 1 वाटी गूळ घेतलेला होता तो टाकून घ्यायचा आहे आणि त्याला होईपर्यंत आपल्याला तो मेल्ट करून घ्यायचा आहे. तर गॅस फ्लेम स्लोच ठेवायची, खूप हाय नाही ठेवायची. आणि आता आपण याला मेल्ट होईपर्यंत त्याला ढवळून घेऊ. तर 5 मिनिटानंतर आपला गूळ छान मेल्ट झालेला आहे, तुम्ही बघू शकता. याला जास्त वेळ नाही लागत, 5 मिनिटच लागतात. आता आपण गॅस ऑफ करून घेऊ आणि याला खाली उतरवून घेऊ. तर इथे मी शेंगदाणे आणि तीळ याला छान मिक्सरमधून बारीक करून घेतलेलं आहे. तर आता आपण हे या गूळमध्ये टाकून घ्यायचं. मी इथे टाकून घेत आहे. तुम्ही हवं तर यामध्ये इलायची पावडर आणि जायफळ पण टाकू शकता. तर मी ते आता हे छान मिक्स करून घेते, हे सर्व एकजीव करून घेते. आता आपलं मिश्रण आता छान मिक्स झालेलं आहे. तर 1 चमच मी तीळ उरवून ठेवलेली होती, ती वरून टाकून देते, म्हणजे लाडू दिसायला पण छान दिसतात. तर ते पण छान मिक्स करून घेते. आणि आता आपल्याला फक्त 1 चमच, छोटा चमच पाणी घ्यायचं आहे आणि तो टाकून छान मिक्स करायचं आहे, म्हणजे आपल्याला लाडू वळायला सोपं जाते. तर हे छान मी मिक्स करून घेते. तर आपलं सारण आता छान मिक्स झालेलं आहे आणि आता आपण याचे छोटे छोटे लाडू बांधून घेऊया. तर आपण इथे न गुळाचा पाक केलेला आहे आणि नाही त्याला किसून पण टाकलेला आहे, पण आपले लाडू छान बनत पण आहेत. फक्त आपण 1 चमच इथे पाणी टाकलेलं आहे. तर मी इथे आधी आता संपूर्ण लाडू बांधून घेते. तुम्ही बघू शकता छान लाडू झालेला आहे. इथे मी सर्व लाडू बांधून तयार केलेले आहेत. तर एका वाटीमध्ये जवळपास 13 लाडू तयार होतात. अशाच छान छान रेसिपीज बघण्यासाठी माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. रेसिपी कशी वाटली ते नक्की कमेंट्स करून सांगा आणि असेच व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट्स करा. थँक्यू फॉर वॉचिंग.